निसर्गाच्या कुशीत वसलेले श्री महामाई देवीचे मंदिर. दापोली तालुक्यातील ताडील सुरेवाडी येथील श्री महामाई देवीचे हे पवित्र मंदिर. डोंगराने वेढलेल्या निसर्गात जोग नदीच्या शेजारी वसलेले आहे हे मंदिर. साधारणतः 150 वर्षे जुने असावे असे गावकरी सांगतात. महामाई म्हणजेच महाकाली हे दुर्गेचे तमस्वरूप आहे. तमोगुण संपन्न महाकाली म्हणजेच महामाई देवी. या रूपातील मूर्तीच्या हातात तलवार, गदा, त्रिशूळ पाहायला मिळते. महिषासुरमर्दिनी म्हणजे महिषासुराचा वध करणारी, धर्माचा अधर्मावर विजय मिळवण्याचा प्रतीक असणारी ही मूर्ती आहे. मंदिरात मुख्य देवता श्री महामाई देवीची मूर्ती, त्याचप्रमाणे श्री खांजाई, काळकाई, जाखमाता आणि गौळकरी या उपदेवतांच्या मूर्ती आहेत. सुरुवातीला या मंदिराची वास्तू कौतारू चप्रांची होती. काही वर्षांनी मातीच्या भिंती व कौलारू चप्रांचे मंदिर इथे बांधण्यात आले. इमारतीच्या मध्यभागी लाकडी खांब होता. त्या खांबावरील व्यक्तीच्या नावावरून श्री भाग्यागुण्या धाडवे पाटील यांच्या वंशाळीच्या आधारे हे मंदिर इसवी सन सुमारे 1870 सर्वप्रथम बांधण्यात आले. या वास्तूचे तिसऱ्यांदा इसवी सन 1976 जीर्णोद्धार करण्यात आले, जे आजही अस्तित्वात आहे. कोकणातील शिमगा उत्सवात दापोलीमधील ताडील गावचा श्री देवभैरी आणि सुरेगावची श्री महामाई देवी यांच्या पालखीची भेट होते. श्री भैरी देवाची पालखी या मंदिरात येते. श्री देवभैरी व श्री महामाई देवी यांच्या भेटीचा हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची खूप गर्दी पाहायला मिळते. तुम्ही जर शिमग्यात दापोलीला आलात तर तुम्हाला इथे येऊन हा आनंदाचा, उत्साहाचा क्षण नक्की अनुभवता येईल. इथून थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला श्री भैरवनाथ मंदिर पाहायला मिळेल. भैरवनाथाचं दर्शन करून तिथून थोडे पुढे आल्यावर तुम्हाला सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात असलेले श्री दत्तगुरू व श्री गणेशाचे मंदिरही पाहायला मिळेल. म्हणून एकदा तरी तुम्ही इथे नक्की भेट द्या. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट नक्की करा. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा. धन्यवाद.